स्वागत आहे तुमचे झिंगाट फ्लेवर्समध्ये। आज आपण पाहणार आहोत किचनमध्ये उपयोगी ठरणाऱ्या अगदी छोट्या पण महत्त्वाच्या किचन टिप्स। टिप नंबर 1, डोसा किंवा घावण करण्यासाठी जर नॉनस्टिक तवा नसेल तर साध्या तव्यावर मीठ गरम करून काढून घ्यावे व त्यानंतर नेहमीप्रमाणेच डोसे अथवा घावण घालावे। तव्यावर अजिबात चिकटत नाही। टिप नंबर 2, पुस्तकाच्या कपाटात बकुळीची फुले ठेवावीत, त्यामुळे झुरळ किंवा मुंग्या होत नाहीत, तसेच हलकासा सुगंधही येतो। टिप नंबर 3, कोणतीही डिश गार्निश करण्यासाठी कांद्याचे बारीक स्लाइस हवे असतील तर वेफर्स बनवण्याच्या किसणीने स्लाइस बनवा, पातळ होतात आणि कामही लवकर होते। टिप नंबर 4, रात्री झोपण्यापूर्वी 2 वेलच्या चावून खा व त्यावर कोमट पाणी प्या, त्यामुळे केस गळणे थांबते आणि शांत झोपही लागते। टिप नंबर 5, पुरण शिजवताना पातळ झाले तर त्यात करवंटीचा एक तुकडा टाकून थोडा वेळ शिजू द्यावे, पुरण लगेच घट्ट होते। टिप नंबर 6, लिंबू खूप काळ टिकण्यासाठी ते पेपरमध्ये गुंडाळून मग प्लास्टिक पिशवीत बांधून मग फ्रीजमध्ये ठेवा, खूप काळ टिकतात। टिप नंबर 7, पर्सची किंवा बॅगची चैन उघडत नसेल तर त्यावर मेणबत्ती घासा, चैन सहज उघडते। टिप नंबर 8, ओव्हन साफ करण्यासाठी थोडा बेकिंग सोडा व व्हिनेगर मिक्स करून साफ करावे, त्यामुळे ओव्हनमध्ये पडलेले डाग निघून जातात व वासही येत नाही। टिप नंबर 9, चिंच लवकर भिजण्यासाठी थंड पाण्यात भिजवण्याऐवजी गरम पाण्यात भिजत घाला। टिप नंबर 10, सकाळी उठल्याबरोबर शिंका येत असतील तर अंशपोटी गरम पाणी प्यावे, शिंका येत नाहीत व पोटही साफ होते। टिप नंबर 11, चिकन, मटण किंवा मासे बनवताना अर्धा ते 1 तास मॅग्नेट करून ठेवावे, त्यामुळे मीठ व मसाले आतपर्यंत पोहोचतात आणि चवही छान येते। टिप नंबर 12, घरात लहान मुले असतील तर झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करूनच झोपण्यास सांगा, त्यामुळे त्यांचे दात किडण्यापासून वाचतात। टिप नंबर 13, तुम्हाला मानसिक व शारीरिक त्रास जास्त होत असेल तर दुपारी अर्धा तास झोपल्याने माइंड फ्रेश होते व पुन्हा काम करण्यासाठी ताकद येते। टिप नंबर 14, सुके खोबरे जास्त दिवस टिकवून ठेवायचे असेल तर डाळीच्या किंवा तांदळाच्या डब्यात ठेवा, खोबरे अजिबात खवट होत नाही। टिप नंबर 15, दिवसातून एकदा आले, दालचिनी, तुळस, लवंग घालून केलेला काढा अथवा चहा पिल्यास शरीराची इम्युनिटी सिस्टीम चांगली राहते। टिप नंबर 16, सिंकमधून घाण वास येत असेल तर दर 15 दिवसांनी डेटॉल आणि पाणी मिक्स करून सिंकमध्ये टाकावे, तसेच सिंकमध्ये खरकटे, केस अडकणार नाहीत याची काळजी घ्यावी। घर बंद करून गावी जात असाल तर नक्कीच असे करावे, त्यामुळे आल्यावर घरात कुबट वास येत नाही। टिप नंबर 17, गव्हाच्या चपातीऐवजी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खाणे आरोग्यासाठी लाभदायक असते, त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही, तसेच वजन नियंत्रणात राहते। टिप नंबर 18, दहीवडा बनवताना उडीद डाळीच्या मिश्रणात रवा टाकून चांगले फेटून घ्या, त्यामुळे वडे मऊ होतील। टिप नंबर 19, पुदिन्याची चटणी किंवा कोथिंबीरीची चटणी बनवताना त्यात साधं पाणी न टाकता फ्रीजमधील थंड पाणी वापरा, त्यामुळे चटणी हिरवीगार राहते, काळी पडत नाही। टिप नंबर 20, भजी किंवा वडे तळताना नॉनस्टिक कढई वापरण्याऐवजी लोखंडी कढई वापरावी। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। असेच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।